नमस्कार, मी शुभम. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुडघेदुखी कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे काही व्यायाम प्रकार. आणि तुमचं वय कितीही असलं तरी हे व्यायाम प्रकार केल्याने 3 ते 4 दिवसात तुमची गुडघेदुखी तुम्हाला फार प्रमाणात कमी झालेली जाणवेल. चला तर मग सुरुवात करूया. आपली पहिली एक्सरसाइज आहे आपल्या पायाच्या बोटांची हालचाल. गुडघेदुखी कमी करण्यासाठी आपल्या पायाच्या प्रत्येक मसलवर काम करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पायाच्या बोटांपासून ते मांडीपर्यंत संपूर्ण पायावर काम करणार आहोत, जेणेकरून तुमची गुडघेदुखी खूप प्रमाणात कमी होईल. सुरुवात करूया पहिल्या एक्सरसाइजला. यामध्ये आपल्या पायाच्या बोटांना आपल्याला आत बाहेर अशा पद्धतीने चालू बंद करायचे. बघू शकता, अशा पद्धतीची हालचाल आपल्याला या ठिकाणी करायची. बंद करताना पूर्ण घट्टपणे आपल्या पायाची बोटं आपल्याला मिटायची आणि उघडताना पूर्णपणे बाहेरच्या बाजूला त्यांना स्ट्रेच मिळेल अशा पद्धतीने ती बोटं बाहेरच्या बाजूला आपल्याला ताणायची. 10 ते 20 वेळा आपल्याला ही हालचाल करायची. सुरुवात करूया. माझ्यासोबत करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबायचे. यानंतर आपली पुढची एक्सरसाइज आहे आपल्या पायाच्या चवड्यांची हालचाल. पायाचा चवडा आपल्याला आता बाहेर आणि आतल्या बाजूला अशा पद्धतीने ताणायचा आहे. सोबत करूया. 20 वेळा आपण करणार आहोत ही पण हालचाल. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबायचे. आता पूर्णपणे पाय बाहेरच्या बाजूला ताणून द्या आणि या ठिकाणी आपल्याला होल्ड करायचे पोझिशन. 5 4 3 2 1. थांबायचे, सोडायचे, रिलॅक्स करायचे. पायांना थोडं शेक करून घ्या. या एक्सरसाइजमुळे आपल्या पायाचे मसल्स पूर्णपणे मोकळे होणार आहे. तुम्हाला जाणवत असेल की पायाच्या आजूबाजूला ज्या पायाची बोटं आहेत त्या पायाच्या बोटांपासून तुमच्या घोट्यापर्यंत तुमचा सगळा पंजा तुम्हाला ताणलेला जाणवेल. तिथले मसल्स स्ट्रेच झाल्याची जाणीव तुम्हाला आताही होत असेल. आपल्या पुढच्या एक्सरसाइज मध्ये असा एक ब्लॉक आपल्याला उपयोगात आणायचा आहे. या ब्लॉकच्या ऐवजी तुम्ही एखादी उशी किंवा टॉवेलचा रोल सुद्धा वापरू शकता. हा ब्लॉक अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पायाच्या खाली ठेवायचा आहे, जेणेकरून आपले दोन्ही गुडघे त्या ब्लॉकच्या वर आपल्याला ठेवता येतील. यानंतर आपले दोन्ही कोपर अशा पद्धतीने जमिनीवर ठेवून द्यायचे. पाय अगदी रिलॅक्स सोडून द्या. हाताचे पंजे हे जमिनीवर टेकलेले ठेवा. यानंतर आपल्याला पायांची अशा पद्धतीने वर खाली हालचाल फक्त करायची. सुरुवात करूया. माझ्यासोबत करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबायचे. पुन्हा एकदा पायांना वर उचला आणि होल्ड करायचं. या पोझिशन मध्ये काही सेकंद आपण या स्थितीमध्ये थांबणार आहोत. याच्यामुळे तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या मांड्यांचे स्नायू त्याचबरोबर गुडघ्यांचे स्नायू या दोन्हींना या ठिकाणी किती ताण मिळतोय तो ताण अनुभवण्याचा प्रयत्न करा. त्या ताणाची जाणीव करून घ्या. 5 4 3 2 1. सावकाशपणे आपले पाय खाली ठेवून द्या. आपला ब्लॉक बाजूला काढून ठेवा. जाऊया आपण आपल्या पुढच्या व्यायाम प्रकाराकडे. त्यासाठी आपल्याला आपले दोन्ही पाय पुन्हा एकदा सरळ करून बसायचे. एकेका पायाने आपण सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला आपला डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आणि डाव्या पायाच्या मांडीला अशा पद्धतीने खालून आपल्याला पकडायचे आणि मांडी जास्तीत जास्त आपल्या पोटाकडे आपल्याला ओढायची. परंतु लक्षात घ्या, मांडी पोटाकडे ओढताना आपली पाठ वाकू द्यायची नाहीये. पाठीला नेहमी सरळच ठेवा. जेव्हा आपली मांडी आपण आपल्या पोटाकडे ओढू त्यावेळी अशा पद्धतीने आपला पाय हा जमिनीपासून वर उचलला जाणार आहे.
घट्टपणे आपली मांडी पकडून ठेवायची, आपल्या पोटाकडे ओढून ठेवा आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पायाने अशी वर खाली हालचाल करायची. ही पण आपण 20 वेळा करणार आहोत. जर ही स्थिती तुम्हाला फार अवघड वाटत असेल तर तुम्ही तुमची उशी किंवा ब्लॉक त्यावर तुम्ही बसू शकता अशा पद्धतीने, जेणेकरून ही एक्सरसाइज तुम्हाला अजूनच सोपी जाईल. सुरुवात करूया आपण डाव्या पायाने. डावा पाय पकडून आपल्या पोटाजवळ आणा. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबायचे, पाय खाली ठेवून द्या. हीच क्रिया आपण दुसऱ्या पायाने करूया. आता मी हा ब्लॉक बाजूला काढून ठेवतोय. ज्यांना गरज वाटते ते त्या ब्लॉकवर किंवा उशीवर बसू शकता. पायांची स्थिती बदलून घ्यायची. हीच क्रिया उजव्या पायाने करूया. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबायचंय. आता पुढच्या एक्सरसाइज साठी आपल्याला पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपून आपण करणार आहोत सेतुबंधासन, परंतु अगदी सोप्या पद्धतीने आपण सेतुबंधासन करणार आहोत. आपले पाय गुडघ्यात वाकून अशा पद्धतीने आपल्या शरीराजवळ आणा. फार जवळ आणायचं नाहीये. शरीरामध्ये आणि आपल्या टाचेमध्ये साधारण अर्धा ते 1 इंचाचं अंतर आपल्याला ठेवायचे. आपले दोन्ही हातांचे तळवे पूर्णपणे जमिनीवर ठेवून द्या. यानंतर श्वास सोडा आणि श्वास घेत सावकाश आपली कंबर अशा पद्धतीने वर उचला. आपल्या मांड्या, कंबर आणि छाती जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि या स्थितीमध्ये थांबायचंय काही क्षणांसाठी. 5 4 3 2 1. सावकाशपणे आपली कंबर खाली ठेवा. हे आसन केल्यामुळे तुमच्या गुडघ्याबरोबरच तुमच्या मांड्या आणि कंबर यांना देखील फार चांगला स्ट्रेच या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांची देखील कार्यक्षमता या आसनामध्ये सुधारणार आहे. पुन्हा एकदा करूया आपण सेतुबंध आसन. श्वास घेत सावकाश आपली कंबर वर उचला. मांड्या, कंबर आणि छाती जास्तीत जास्त वर उचला. जितकं शक्य तितकं वर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5 4 3 2 1. श्वास सोडत सावकाश आपली कंबर खाली ठेवा. यानंतर आपण करूया आपली शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी आपल्याला आपले दोन्ही पाय अशा पद्धतीने गुडघ्यात वाकवायचे. गुडघ्यात वाकून आपल्या शरीराजवळ आणायचे. पायामध्ये अंतर ठेवायचे. पायाचे टाचा, अंगठे अगदी एकमेकांना चिकटलेले ठेवू नका. यानंतर डावा पाय उचलून अशा पद्धतीने उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आणि डाव्या हाताने आपल्या डाव्या गुडघ्यावर अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करायचं. डावा गुडघा आपल्याला बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने ढकलायचा आहे. तुम्ही उजव्या हाताने डाव्या पायाचा पाऊल देखील अशा पद्धतीने पकडू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाय बाहेरच्या बाजूला ढकलता येईल. काही सेकंद या स्थितीमध्ये थांबायचंय. 5 4 3 2 1. थांबायचंय. पाय जागेवर आणा. आता हीच क्रिया आपण उजव्या पायाने करूया. उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल पकडा आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला प्रेस करा. थांबायचं या स्थितीमध्ये. 5 4 3 2 1. सावकाशपणे आपले हात आणि पाय जागेवर आणा. सावकाशपणे दोन्ही पायांना सरळ करा. थोडी विश्रांती घ्यायची. पायांना अगदी सैल सोडून द्या. पायाचे बोट बाहेरच्या बाजूला पडले तरी देखील चालतील. अगदी सैल शिथिल दोन्ही पाय सोडून द्या. डोळे मिटून घ्या आणि संपूर्ण लक्ष आता आपल्या पायांकडे द्या. आपल्या मांडीच्या मुळापासून ते पायाच्या बोटांपर्यंत दोन्ही पाय पूर्णपणे शिथिल करा. आज आपण भरपूर एक्सरसाइजेस, भरपूर व्यायाम प्रकार आपल्या पायांसाठी केलाय. त्यामुळे पायावर भरपूर ताण निर्माण झालाय. तो सर्व ताण
निघून जाऊ द्या. त्यासाठी आपले पाय पूर्णपणे ढिले सोडून द्या. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाशपणे सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, सावकाशपणे सोडा. श्वास सोडताना आपले दोन्ही पाय अजून शिथिल होत चाललेत, अजून ढिले होत चाललेत अशी कल्पना करा. सावकाशपणे आपले डोळे उघडा. एक एक करत सावकाशपणे आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि उजव्या बाजूला वळून अगदी सावकाशपणे उठून बसा. आपला व्हिडिओ संपलेला आहे. या व्हिडिओमध्ये ज्या काही एक्सरसाइजेस आपण आज बघितल्या, या सर्व एक्सरसाइजेस जर तुम्ही 3 ते 4 दिवसांसाठी दररोज केल्या तर नक्कीच तुमची गुडघेदुखी खूप प्रमाणात कमी होणार आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचा आराम देखील मिळणार आहे. तुमचं वय कितीही असो, या सर्व एक्सरसाइजेस तुम्हाला नक्कीच करता येतील. थांबूया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरिओम.